हॅलो फ्रेंड्स, हँड रिटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे। भारतीय भूगोल या सब्जेक्टचा स्टडी करताना आता आपण भारतीय नदी प्रणाली याबद्दल सविस्तररित्या स्टडी करणार आहोत। या लेक्चरमध्ये आपण नदी प्रणाली म्हणजे काय, हिमालयन नदी प्रणाली, भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील नदी प्रणाली, त्यांची वैशिष्ट्ये तसेच पाणलोट क्षेत्र याबद्दल अभ्यासणार आहोत। हे एक इंट्रोडक्शनरी लेक्चर आहे। येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतातील प्रमुख नद्या याबद्दल सविस्तररित्या स्टडी करणार आहोत। तर नदी प्रणाली म्हणजे काय, प्रमुख नद्या व तिच्या उपनद्या यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे संपूर्ण क्षेत्र म्हणजे नदी प्रणाली होय। उगमस्थानाचा विचार केला तर भारतीय नदी प्रणालीमध्ये प्रमुख दोन विभाग पडतात। तर पहिला म्हणजे हिमालयन नदी प्रणाली आणि भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील नदी प्रणाली। तर यांची वैशिष्ट्ये पाहायची झाली तर हिमालयन नदी या बारमाही स्वरूपाच्या असतात। तेथील असलेल्या हिमनद्या व पावसांमुळे या नद्यांमध्ये वर्षभर पाणी हे वाहत असते, त्यामुळे या नद्या सिंचनासाठी उपयुक्त ठरतात। हिमालयन नद्यांमध्ये असलेले मोठे ड्रेनेज बेसिन विस्तीर्ण क्षेत्र हे या नद्यांचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। हिमालयातून जाताना त्या नद्या व्ही आकाराच्या दऱ्या या तयार करतात। हिमालयातून वाहत येत असताना उतारामुळे जलद गतीने त्या वाहत येत असून खननामुळे त्या दऱ्या या तयार करतात। या नद्यांच्या बेसिनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आढळतो व मैदानी प्रदेशात त्या एंट्री करताना या गाळ वाहून आणून ती मैदाने त्या सुपीक बनवतात। या नद्यांच्या परिसरात पाऊस व बर्फ वितळल्यामुळे वारंवार पुराची शक्यता असते। भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांची वैशिष्ट्ये पाहताना या नद्या हंगामी स्वरूपाच्या असतात। पावसावरच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या नद्या सिंचनासाठी कमी उपयुक्त ठरतात। हिमालयन नद्यांच्या तुलनेत लहान ड्रेनेज बेसिन व मर्यादित उपनद्या आहेत। रुंद आणि उथळ दऱ्या या नद्या तयार करतात। पठारावरून वाहत असताना या नद्यांचा वेग कमी असल्यामुळे त्या रुंद आणि उथळ दऱ्या या तयार करतात। कठीण खडकाळ भूभागामुळे कमी गाळ वाहून या नद्या नेतात। हिमालयन नद्यांच्या तुलनेत कमी पूरप्रवण क्षेत्र द्वीपकल्पीय पठारावरील नदी प्रणालीमध्ये आढळते। हिमालयन नदी प्रणालीमध्ये प्रमुख सिंधू नदी प्रणाली, गंगा नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली या नद्यांचा समावेश होतो। तर द्वीपकल्पीय नदी प्रणालीमध्ये पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या आहेत। या संपूर्ण नद्यांबद्दल आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये सविस्तररित्या स्टडी करणार आहोत। आता आपण पाहूया ड्रेनेज सिस्टम म्हणजे नदी प्रणाली म्हणजे काय। यालाच पाणलोट क्षेत्र असेही संबोधले जाते। मुख्य नदी व तिच्या उपनद्या सभोवतालच्या परिसरातून पाणी एकत्र गोळा करतात। त्या क्षेत्रासह तयार केलेले जाळे म्हणजे पाणलोट क्षेत्र होय। या पाणलोट क्षेत्राच्या आधारावरून नद्यांचे खोरे हे 3 विभागात डिवाइड केले जाते। त्यामध्ये भारतात एकूण 113 नद्यांचे विभाजन हे केले आहे। लघु नदी खोरे, मध्यम नदी खोरे आणि मोठे नदी खोरे। 2000 चौरस किलोमीटरपेक्षा कमी असणाऱ्या नद्यांना लघु नदी खोरे असे म्हणतात। 2000 ते 20000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या नद्यांना मध्यम नदी खोरे असे संबोधले जाते। तर 20000 चौरस किमीपेक्षा जास्त नद्यांच्या खोऱ्यांना मोठे नदी खोरे असे म्हणतात। भारतातील एकूण 113 प्रमुख नद्यांच्या खोऱ्यापैकी लघु नदी खोरे हे 55 नद्यांचे आहे, 44 नद्यांचे खोरे हे मध्यम स्वरूपाचे व 14 नद्यांचे स्वरूप हे मोठ्या खोऱ्यांच्या स्वरूपात आढळते। येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये आपण भारतातील प्रमुख नद्यांचा सविस्तररित्या स्टडी करणार आहोत। तुर्तास इथेच थांबूया, भेटूया आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये।